राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 19 एप्रिल आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी आलेली आहे। 3 हेक्टरपर्यंत मिळणार दुष्काळी अनुदान, मात्र ई-केवायसी मुळे दुष्काळी निधी मिळण्यास अडचण। शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करण्याचे आवाहन। हरभरा पुन्हा तेजीत, दर 6,000 रुपयांवर। दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे माल कमी असल्याने फायदाही कमीच। गेल्या महिन्यात 5,200 रुपये प्रति क्विंटल असलेला हरभरा पुन्हा एकदा तेजीत आलेला आहे। गेल्या 2-4 दिवसात हरभऱ्याच्या दरात एकदम 800 रुपयांनी वाढ झालेली असून त्यामुळे हरभऱ्याचा दर 6,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीत केवायसीचा खोडा, शेतकरी अद्यापही वंचित, कर्जबाजारी होण्याची वेळ। गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असून मात्र या मदतीत केवायसीचा खोडा निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे। याकडे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। त्यामुळे नुकसान भरपाईचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। आंबा 400 ते 1,500 रुपये डझन, भावही परवडेना, गोडही लागेना। स्थानिक बाजारपेठातील फळांचे दर सर्वसामान्यांच्या अवकेबाहेरचे। शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार द्या, शेतकऱ्यांची मागणी। व्यापारीच होत आहेत मालामाल। गरिबांची सेवा, मध्यमवर्गाची काळजी, शेतकऱ्याचा सन्मान। गुंतवणुकीच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी, स्त्री शक्तीला सन्मान आणि सुशासनाने भारत समृद्ध। भाजपाचा संकल्प, मोदींची गॅरंटी। 2024चे संकल्प पत्र। सोयाबीनचे दर काही वाढेनात, शेतकरी वर्ग पुन्हा चिंतेत। सोयाबीन घरी ठेवावे की बाजारात आणावे हेच तर कळेना। नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर वाढण्याऐवजी काही दिवसांपासून कमीच होऊ लागले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागलेली आहे। वर्षभरापूर्वी 5,000 रुपयांवर दर सोयाबीनला मिळालेला होता, परंतु यंदा सोयाबीनचा भाव 4,600 रुपयांवर येऊन ठेपलेला आहे। धनासाठी मिळणार एकरी 23,000 रुपयांचे कर्ज। या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये धान पिकासाठी एकरी 23,000 रुपयांचे पीक कर्ज देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने घेतलेला असून त्यानुसार बँक कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे। आनंद वार्ता, यंदा 106% मान्सून। ला निनोमुळे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। देशातील 80% भागात दमदार बरसणार, 4 राज्यात कमी पाऊस। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।